मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आपल्यासोबत आहेत. आप्पा, काय सांगाल आज महायुतीचा बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडली. सगळं पक्ष जे आहे ते महायुतीतले घटक पक्ष या ठिकाणी होते. कसा प्रतिसाद जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला? महायुतीचा उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नामदार चंद्रकांतदादा, नामदार उदय सामंत, अनिल पाटील या युतीच्या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले होते. मला 100% खात्री आहे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, त्याचबरोबर अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष RPI या युती गटच्या घटक पक्षाच्या माध्यमातून एक सक्षम ताकद या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उभी राहिलेली. मावळ लोकसभा मतदारसंघातील 6 आमदार हे महायुतीचे आणि मोठा मतदार या मतदारसंघातला मानणारा महायुतीला असल्या कारणानं माझा विजय निश्चित आहे. सर, काय काल महाविकास आघाडीचा एक मेळावा होता, त्यामध्ये देखील विरोधी उमेदवारांकडून जे आहे ते आता पैसे कुणाकडून घ्या, मात्र मत जे आहे ते आता महाविकास आघाडीला द्या असं वक्तव्य केलंय. कसं पाहता त्या वक्तव्याकडे? थेट रोग जो आहे तो तुमच्याकडे केला होता त्यांनी. देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलेले आहे आणि देशाच्या संविधानाच्या नुसार या देशामध्ये कुणाला मत खरेदी करा का मत विक्री करा असं बोलणं देखील गुन्हा आहे. आणि या मतदारसंघामध्ये मतदार हे विकासाला मत देणारे, या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष मी काम करतो, त्या कामाला मत देणारे, समोरच्या उमेदवाराचा पराभव होतोय असं त्यांना वाटते आणि म्हणून अशा प्रकारची बालिश वक्तव्य ते करतात. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.